लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आपण आता इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे कबीर सखीचा तर जीव वाचवणार, पण त्यामध्ये आता कबीरच्या जीवाला मात्र खूप मोठा धोका होणार. आता नेमका कबीरच्या जीवाला कसा धोका होतो आणि काय होतो हे सगळं काही आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर आपण पाहिलेलंच आहे की इकडे मनस्विनी म्हणाली आहे की मी आता उद्या त्या सखीला सोडणार नाही, उद्या तिच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असणार आहे. त्यानंतर आता मनस्विनीने हे असं म्हटल्याच्या नंतर आता इकडे दुसऱ्या दिवशी ती सखीला सांगते, सखी अगं राघवची फोटो फ्रेम बनवून आणायची आहे त्यांच्या 12व्याकरता, तर तू जाऊन तेवढी बनवायला टाकशील का गं प्लीज. सखी म्हणते, आई अगं प्लीज काय त्यात, टाकते की मी. आता मनस्विनीने सखीच्या गाडीचे ब्रेक आधीच फेल करून ठेवलेले असतात आणि आता मनस्विनी म्हणते, आता तू जी जाशील ती पुन्हा कधी येणारच नाही, कारण तुझी गाडी थांबणारच नाही, आता ती थेट ठोकेल. आणि हे शब्द आता वेदा ऐकते. आता वेदूने हे ऐकल्यावर ती विचार करते की बापरे, हे सगळं काही मला ताबडतोब बॉसना सांगितलंच पाहिजे, नाहीतर सखीताईंच्या जीवाला धोका असू शकतो. मग आता वेदा ही पटकन कबीरला कॉल करते आणि कबीरला म्हणत असते, सर खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. अहो त्या मनस्विनीने सखी मॅडमच्या गाडीचे ब्रेक फेल केलेले आहे आणि सखी मॅडम आता गाडी घेऊन निघालेल्या आहेत. त्या त्यांच्या वडिलांची फोटो फ्रेम बनवायला द्यायला चालले आहेत. आता हे ऐकून कबीर फोन ताबडतोब ठेवतो आणि घरातनं बाहेर पडतो. तर इकडे आता सखी जी असते ती फोटो फ्रेमच्या दुकानापर्यंत पोहोचते. त्यानंतर ती गाडी थांबवण्याचा प्रयत्न करते. त्यावेळी सखीच्या लक्षात येतं की गाडीचे दोन्ही ब्रेक फेल आहेत, गाडी काही थांबत नाही आहे. आता मात्र सखी खूप जास्त घाबरलेली असते. आता काय करावं काय नाही, सखीला काहीच कळत नसतं, काहीच सुचत नसतं. सखी ही आजूबाजूच्या लोकांना हॉर्न देत असते, ओरडत असते की रस्त्यातून बाजूला व्हा, रस्त्यातून मागे व्हा, माझ्या गाडीचे ब्रेक फेल आहेत, मला गाडी थांबवता येत नाही आहे, रस्त्यातून बाजूला व्हा. लोकंसुद्धा पटापट रस्त्यातनं बाजूला होत असतात. इतक्यात समोरून आता कबीर बाईकवरून येतो आणि तो जाणून बुजून सखीला धडक देतो. आता सखीच्याही गाडीची स्पीड जास्त असल्यामुळे कबीरच्याही बाईकला जोरात धडक बसते आणि कबीर आता बाईकवरून खाली पडतो. त्याबरोबर आता गाडी थांबते तशी सखी धावत गाडीतनं बाहेर येते आणि ताबडतोब कोणाला आपली धडक लागली हे बघत असते. तर आता ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून कबीरच असतो. आता कबीरला समोर हे असं पडलेलं बघून सखीला खूप मोठा धक्का बसतो. सखी ताबडतोब तिकडे बसते आणि म्हणू लागते, कान्हा. आणि आता ती लगेचच त्याला उठवण्यासाठी सुद्धा आता ती त्याला म्हणत असते, कान्हा कान्हा उठ ना कान्हा. पण कबीरला आता गाडीचा मार खूप जास्त लागलेला असतो, त्यामुळे आता कबीर काही शुद्धीवरती येत नसतो, तो उठत नसतो. आता मात्र इकडे सखी पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तिला आता कळत नसतं की आता मी काय करू, हे सगळं काय घडलं आहे. मग आता इकडे सखी ही, तुला मी काही होऊ देणार नाही कबीर, काही नाही होणार तुला, मी आहे ना, मी आहे, हां मी आहे, आपण लगेच दवाखान्यात जाऊया, असं म्हणत आता ती पटकन कान्हाला आता दवाखान्यामध्ये घेऊन जाण्यासाठी त्याला आता ती इतर लोकांची मदत मागू लागते. आता लोकंसुद्धा तिला मदत करायला येत नसतात, पण आता ती कशीबशी लोकांकडनं मदत मिळवते आणि मग ती कबीरला हॉस्पिटलला घेऊन जाते. कबीरची अवस्था वाईट असते, कबीरचे डोळे उघडेच असतात. सखी त्याच्याशी सतत बोलत असते, त्याला सांगत असते की घाबरू नकोस, मी आहे, मी तुला काही होऊ देणार नाही आहे, मी तुला वाचवेन, मी तुला वाचवेन. आणि मग ती कबीरला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते, तिथे दाखल करते आणि ताबडतोब किरणला कॉल करून सांगते की किरण, कबीरची तब्येत खूप खराब झालेली आहे, त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे, मी त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं आहे. मग किरण विचारतो, कुठल्या दवाखान्यात गेलाय तुम्ही. मग सखी आता किरणला हॉस्पिटलचं नाव सांगते, सिटी हॉस्पिटल. त्याबरोबर किरण म्हणतो, काळजी करू नकोस सखी, तू तिथेच थांब, मी पोहोचतोय. किरण आता फोन ठेवतो आणि ताबडतोब माना सांगतो की मा, आपल्या कबीरचा अपघात झालेला आहे, आपल्याला ताबडतोब हॉस्पिटलला पोहोचलं पाहिजे, चला लवकर. आणि मग आता कबीर व मा ह्या दोघंजणं हॉस्पिटलला येत असतात. अर्पितासुद्धा हट्ट धरते की मी सुद्धा येणार किरण, मलाही घेऊन चल. मग किरण आता अर्पितालासुद्धा बरोबर घेऊन आलेला असतो. मग आता हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याच्या नंतर आता तिकडे मांना सखी दिसते. सखीला बघून मा खूप जास्त रागवतात आणि म्हणत असतात, ही मुलगी इथे म्हणजे नक्कीच हिच्यामुळेच काहीतरी झालेलं असणार. अगं नेमकं तुझं
काय आहे, तू का माझ्या नातवाच्या मागे लागली आहेस? नको आहे ना तो तुला तुझ्या आयुष्यात? मग एकदाची सोड त्याला आणि हो तरी मोकळी, म्हणजे तो सुद्धा सुटेल आणि तू सुद्धा सुटशील. उगाचच्या उगाच मला नको आहे नको आहे असं म्हणून माझ्या नातवाच्या आयुष्याचा नुसता खेळ केला आहेस तू. तुला कळत नाही का? अक्कल नाही आहे का तुला? आज माझ्या नातवाच्या अवस्थेला ना तू जबाबदार आहेस. तुझ्यामुळे झालं हे सगळं. कळतं आहे का तुला? हे बघ, माझ्या नातवाला जर काही झालं ना तर मी सोडणार नाही आहे तुला. तुझ्या त्या आईने की मावशीने माझ्या मुलाचं बरं वाईट केलं आणि आत्ता तू माझ्या नातवाच्या जीवाच्या मागे पडली आहेस. तुमचं अख्खंच्या अख्खं घरच असं आहे का? असं खानदानच तुमचं विचित्र आहे का? तुम्हाला दुसऱ्याला सुखी राहिलेलं बघवत नाही का? का वागता तुम्ही असं? जर माझ्या नातवाला काही झालं ना तर याद राख, गाठ माझ्याशी आहे. मुळात ना तू इथे थांबूच नकोस. तू इकडनं ताबडतोब चालती हो इकडनं. त्याबरोबर मग सखी म्हणत असते, हे बघा, मी समजू शकते तुमचा राग. तुम्हाला माझ्याबद्दल जे काही वाटतंय ना ते मला तुम्ही बोला. माझी काहीच हरकत नाही आहे, काहीच नाही. पण प्लीज मला तुम्ही इकडनं घालवू नका. हे बघा, मी इकडनं कुठेही नाही जाऊ शकत. जोपर्यंत कान्हाला बरं वाटत नाही ना तोवर मी इकडनं जाणार नाही. काहीही असलं, कितीही असलं तरी तो नवरा आहे माझा नवरा इथे जीवन मृत्यूशी झुंज देत असताना मी निघून जाऊ असं कसं बोलताय तुम्ही? प्लीज असं नका करू. मी काहीच बोलत नाही, मी गप्प उभी राहते, पण प्लीज असं म्हणत मग सखी आता गप्प उभी असते. आता तिला समोर गणपतीची मूर्ती दिसते. सखी तिथे जाऊन हात जोडते आणि म्हणत असते, का एवढी परीक्षा बघतोयस माझी? का आजपर्यंत माझ्या आता कुठेतरी माझ्या हक्काची माणसं मला मिळत चालली आहेत तर तुला तेही बघवत नाही आहे का? का प्रत्येक वेळी त्या सगळ्यांवरती संकट आणतोयस? का प्रत्येक वेळी विघ्न आणतोयस सगळ्यांवरती? असं सगळं आता सखी देवाला जाब विचारत असते. तर इकडे आता राजलक्ष्मी ही कबीरची काळजी वाटत असते तिला. ती सुद्धा आता देवाकडे प्रार्थना करत असते. इतक्यात डॉक्टर येतात. तर आता राजलक्ष्मी डॉक्टरांना विचारते की माझा नातू कसा आहे डॉक्टर? डॉक्टर सांगतात की आता कबीर आउट ऑफ डेंजर आहे, म्हणजे अजून रिकवर व्हायला वेळ खूप जाईल, कारण त्याला इंजुरी सिरियस झाली होती. बट वेळेवरती हॉस्पिटलमध्ये आणल्यामुळे आता तो ठीक आहे. तसा बाय द वे तुम्हाला सगळ्यांनाच काळजी घ्यावी लागणार आहे, हे मात्र खरं. मी काही मेडिसिन्स देतो, तेवढ्या घेऊन या. इतक्यात मागून एक दुसरी डॉक्टर येते आणि ती आता विचारते, इथे सखी कोण आहे? सखी मॅडम असं ते हाका मारतायत. त्यावर सखी म्हणते, मी आहे सखी. त्याबरोबर लगेचच डॉक्टर म्हणतात, जा भेटा त्यांना, ते तुम्हाला खूप मगापासून हाका मारत आहेत. त्याबरोबर मग ताबडतोब लगेचच इकडे सखी ही कबीरकडे येते कबीरला भेटायला. आता मग सखी कबीरला भेटायला आल्याच्यानंतर सखी कबीरसमोर रडत असते आणि म्हणते, तुला कळत नाही का? बिंडोक आहेस का तू बावळटा? अरे माझ्या गाडीचे ब्रेक फेल झाले होते, पण तुझं काय? तुझ्या तर गाडीला बाईकला ब्रेक होते ना, मग तू का ब्रेक नाही मारलास? तू का टर्न नाही मारलास? त्यावर कबीर म्हणतो, तुमच्या गाडीचे ब्रेक फेल होते म्हणूनच तर येऊन समोरून तुम्हाला धडकलो, तेव्हाच तर तुमची गाडी थांबली ना बेबी सरकार. त्यावर सखी म्हणते, काय म्हणजे तू माझ्यासाठी हे सगळं केलंस? काय गरज होती तुला असा मूर्खपणा करण्याची? का वेडेपणा केलास असा? मला वाचवण्याच्या नादात तू तुझा जीव का धोक्यात घातलास? कबीर, कळतंय का तुला तू काय वागलायस ते? मूर्ख आहेस का तू? मला वाचवण्याच्या नादात जर तुला काही झालं असतं तर काय केलं असतं मी? तुला माहिती आहे तू किती वेड्यासारखं वागला असते? मला किती काळजी वाटत होती, मला किती टेन्शन आलं होतं, काय सांगू मी तुला? असं म्हणत आता सखी मोठमोठ्याने रडत असते. त्याबरोबर कबीर म्हणतो, माझ्यासाठी तुमच्या डोळ्यात आलेले अश्रू बघून मी केलेल्या प्रत्येक गोष्टीचं चीज झालं म्हणायचं. अजूनही कुठेतरी कोपऱ्यात, मनाच्या कोपऱ्यात माझ्यासाठी हळवी बाजू आहे अजूनही. असो, सांगायचं तात्पर्य फक्त इतकंच की मी तुमच्यासाठी हे जे काही केलं आहे ते तुमच्या गळ्यात असलेल्या मंगळसूत्रामुळे. तुम्ही विसरताय, लग्न झालं आहे आपलं. माणूस जरी खोटा वाटत असला तरी माणूसही खरा आहे आणि प्रेमही खरं आहे. त्यामुळे आपल्या माणसांसाठी, आपल्या प्रेमासाठी काहीही करताना त्रास होत नाही असं मला कुणीतरी सांगितलं होतं. काय बरोबर ना? नाही होत ना त्रास? मग मला तरी कसा होईल त्रास? बेबी सरकार, हां आता मला लागलं आहे त्या गोष्टीचा त्रास होतो आहे, हे खरं आहे. पण तुम्ही माझ्या समोर सुखरूप आहात यापेक्षा दुसरं मला काहीही महत्त्वाचं नाही आहे. खरंच अहो, तुमच्यासाठी मी हा अपघातच काय, माझा जीवही देऊ शकतो. समजलं ना? त्याबरोबर सखी म्हणते, बास, शटअप. एवढा त्रास होतो आहे, एवढं लागलं आहे तरी अजून फिल्मीपणा काही जात नाही आहे ना तुझा? कबीर, अरे तुला जर जास्त त्रास झाला असता तर आता ना लक्षात ठेव, यापुढे काहीही झालं तरी, अगदी काहीही, हे असा वेड्यासारखं कधी वागायचं नाही आहे. समजलं ना? वेडा आहेस का तू? तुला काही झालं असतं तर?
मी सहन नाही करू शकणार तुला काही झालं तर. लक्षात आलं ना? त्यामुळे आजच्या नंतर पुन्हा काहीही वागताना एकदा नाही, दोनदा नाही, 10दा नाही, 100दा विचार करायचा. बस आता जे झालं ते शेवटचं. आता ना मीच तुझी काळजी घेणार आहे, म्हणजे काही टेन्शन उरणारच नाही. समजलं ना? आणि आता माझं ऐकायचा कबीर तू. मी सांगेन तसं करायचं. फक्त आराम करायचा, फक्त आराम. नसता आगाऊपणा करायचा नाही जास्तीचा. कळलं ना? त्याबरोबर कबीर म्हणतो, बापरे, आज पुन्हा पूर्वीच्या सखी मॅडम परत आल्यासारखं वाटतंय. नाही, म्हणालं होतं कोणीतरी की आता मी पूर्वीची उरलेली नाही आहे म्हणून. मग हे काय आहे? त्याबरोबर मग सखी ही डोळे पुसते आणि कबीरच्या डोक्यावरून हात फिरवते. तोपर्यंत त्या ठिकाणी अर्पिता आणि आता राजलक्ष्मीसुद्धा आलेल्या असतात. अर्पिता कबीरला विचारत असते, कबीर बाळा, अरे कसा आहेस तू? हे सगळं कसं झालं? काय झालं हे सगळं? त्याबरोबर मग कबीर काहीच बोलत नसतो. तर आता कबीरला अर्पिता म्हणत असते, कबीर अरे गाडी हळू चालव, हळू चालव, हळू चालव, असं कितींदा सांगत असते मी तुला ओरडून ओरडून, पण नाही, तुला माझं कधी ऐकायचंच नसतं. सखी आता तू इथे आहेस ना, तूच याला सांग गाडी हळू चालवत जा म्हणून. याने माझं ऐकलं असतं तर आज हे सगळं घडलंच नसतं. पण हा माझं कधी काही मुलगा ऐकतच नाही. ते काही नाही, आता जोपर्यंत तू व्यवस्थित बरा होत नाहीस ना, तोपर्यंत तू कुठेही जायचं नाहीस आणि काहीही करायचं नाहीस. समजलं ना? गुपचूप माझ्या नजरेच्या समोर घरात राहायचं. त्याबरोबर मग आता लगेचच राजलक्ष्मी म्हणत असते, कबीर काय रे काय? त्या मुलीसाठी स्वतःची ही अवस्था करून घेतलीस? काय गरज होती तुला त्या मुलीसाठी एवढं करण्याची? त्याबरोबर कबीर म्हणतो, मा ती मुलगी माझी बायको आहे. त्याबरोबर लगेचच मा म्हणतात, बघितलंस, बघ तू माझ्या नातवाशी एवढं वाईट वागतेस, त्याला घालून पाडून बोलतेस, तरी माझा नातू तुझीच काळजी करतो. तुझ्यामुळे झालं हे सगळं. त्यावर कबीर म्हणतो, मा प्लीज सखीला दोष देऊ नका. सखीची या सगळ्यामध्ये काहीही चूक नाही आहे. आणि तसंही आता मी व्यवस्थित आहे ना, मग का उगाचच तुम्ही रडताय आणि का उगाचच तुम्ही एकमेकाला दोष देताय? जे झालं ते झालं. आता उगाच तुम्ही कुणीही एकमेकाला दोष देत बसू नका. सोडून द्या बरं सगळं. आता मी ठीक आहे खरंच. त्याबरोबर मग सगळेच जरा नॉर्मल होतात. तर आता सखी ही रडतच असते. कबीर म्हणतो, सखी प्लीज नको ना रडू, मी ठीक आहे, मला काही झालेलं नाही आहे. मग सखी डोळे पुसते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. धन्यवाद.